इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान खऱ्या अर्थाने धर्मासाठी होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकल हिंदू समाज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान धर्मवीर बलिदान मासला त्र्यंबकेश्वर शहरात आणि तालुक्यात पाळण्यात आला. महिनाभर आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करता रोज चौकाचौकात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा लावून त्यास रोज पुष्पहार अर्पण करून त्यासमोर प्रेरणा घेऊन ध्येय मंत्र आणि श्री संभाजी सूर्योदय श्लोकांचे वाचन करून श्रद्धांजली वाहिली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मुक पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. सर्वात पुढे मोकळ्या जीपच्या दर्शनी भागावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. त्यामागे विशाल आणि भगवा ध्वज घेतलेले धारकरी, त्यामागे महिला वर्ग, त्यामागे बालधारकरी आणि मागे असंख्य शिवप्रेमी अशी ही मुक पदयात्रा गावातील मुख्य रस्त्यावरून नेण्यात आली. ही पदयात्रा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, श्री संभाजी सूर्योदय श्लोकांचे वाचन करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.